1 2 3. तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे एका नवीन आणि इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तर आज आहे 15 डिसेंबर 2024 आणि आम्ही चाललो आहे ट्रेकिंगसाठी राजगडावरती. आणि माझ्यासोबत आहेत माझे काही मित्र. तर तुमच्यासोबत त्यांची ओळख करून देतो मी पुढे गेल्यावर. तर आता टाईम झाला आहे 6:30 वाजलेत बरोबर सकाळचे. तर आता आपण निघूया तिथून. पेट्रोल पंपावर पेट्रोल भरायला आलतो. तर चला. आता थांबलेलो आम्ही चहा प्यायला, कारण एवढी थंडी जर हात गारटली सगळ्यांचे. भाऊ कसं चहा लॉर्ड फिल्टर लाव थोडे काय छपरी स्पॉटेड बघा. मस्त माझा चहा राहिलाय, सगळेजणी चालू केलाय प्यायचा. तर चला चहा पिऊ आणि निघू आपण. आता चहा पण पिलाय आणि आता आम्ही निघालोय पुढच्या वाटचालीसाठी निघालोय. आता हे बघा आमचा ड्रायव्हर चालक मालक होता गाडीचा. Guys, we are entering right now in Katras Bunda. We are entering now. तर मित्रांनो आता थांबलो आम्ही एका गावामध्ये. कुसगाव असं नाव आहे गावाचं. चांगलेत नेचर्स कॉल समजू शकता तुम्ही. आणि तुम्ही ना एकदा व्ह्यू चेक करा. इथं काहीतरी आय थिंक ज्वारी लावली आहे आणि असला व्ह्यू बघा तुम्ही. मित्रांनो तुम्हाला सगळ्यांसोबत ओळख करून देतो. तुम्ही ओळखतच असाल सगळ्यांना बऱ्यापैकी. चला तर सर्वांचा एक शॉर्ट इंट्रो देतो. माय नेम इज राज. दिस इज अण्णा, दिस इज सिद्धू भाई आणि दिस इज महेश भाई. कसला चमकूर आहे ना माय. मित्रांनो आता इथून एक 24 किलोमीटर राहिलाय रोड राजगड पर्यंतचा. तर चला बघू किती वेळ लागतोय पोहोचायला. काय अंदाजा नाही रोडचा, त्यामुळे टाइम लागू शकतो. आता आम्ही घाटात आहे आणि तुम्ही ना एकदा व्ह्यू चेक करा. ये देखो. तर मित्रांनो आता आम्ही आलो एका हॉटेलवरती. हे बघा. तर आता इथे पहिलं काहीतरी नाश्ता बिष्टा करू असं प्लॅनिंग काहीतरी. तर मित्रांनो आता एका गावामध्ये थांबलो आम्ही. काहीतरी 8-10 किलोमीटर राहिला राजगड किल्ला. तर काहीतरी नाश्ता करू म्हणलं. नाश्ता करून मग निघूयात आपल्या पुढच्या वाटचालीसाठी किल्ले राजगड इथे. तर तुम्ही मागं बघू शकता. जर तुम्ही राजगडला कधी जात असाल तर गावातनं जर तुम्ही रूट चूज केला तर तुम्हाला हॉटेल लागेल तर थांबू शकता तुम्ही. आहे असा ऑप्शन आहे.
आपले वडापाव आलेत मित्रांनो. आता सगळं नाश्ता वगैरे झालाय आणि आता आम्ही निघालोय राजगडकडे. तर मित्रांनो हे आहे समोरचा राजगड. तुम्ही बघू शकता मस्त लांबून एकदम. मित्रांनो आता आम्ही आहे राजगडाच्या जस्ट थोडस मागे आणि एका गावातून चाललोय आणि तुम्ही व्ह्यू चेक करा. तर मित्रांनो गाडाच्या पायथ्याशी आलोय आम्ही. पार्किंग फी आणि प्रवेश फी हे चालू आहे द्यायला आणि मग वर जाऊ आपण, मग ट्रेक सुरू करूयात. तर मित्रांनो आता आलोय पार्किंग मध्ये. हे बघा मागं टू व्हीलर. मित्रांनो तर आता आम्ही गाड्या लावल्यात पार्किंग. तर गाड्या पार्किंग लावून हे बघा इथून स्टार्टिंग आहे ट्रेकची. तर ते जरा दुकानात काहीतरी आणायला गेलेत खायला. परत उशीर होणार आहे गड, कारण गड खूप मोठा आहे तसं बघायला गेलं तर, त्यामुळे फिरायला उशीर होणार आहे पूर्ण हे करण्यासाठी. त्यामुळे ते काहीतरी खायला आणायला गेलेत. मग ते आले की निघूयात आपण, ट्रेक करूयात सुरू. बघा मित्रांनो असा काही ट्रॅक आहे इथला, म्हणजे मध्ये असा पॅच आहे छोटासा एक दगडांचा. ते महाग बसलेत, दम लागला म्हणतात. तर महाग बसलेत ते. चाललोय पुढे पुढे, बघू जरा रस्ता पुढे. तर आलो झालं. चला तुम्ही आता एन्जॉय करा. ते कुठे बसलेत बघा. काय जो महागा बघू शकता ना तुम्ही. राज हा फक्त फोटो काढायला आलाय. त्या ड्रेस सोबत बघा तुम्ही. जीन्स वर कोण येते ट्रेकिंगला राहू. इथं बसलोय 2 मिनिट रेस्ट. तर संदेश मोरे अतिशय कष्ट घेत आहेत तुमच्यासाठी ब्लॉग काढण्याकरिता. तर कृपा करून आपण संदेश मोरेच्या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो इथं थांबलोय थोडा वेळ, जरा रेस्ट घेतलाय. तुम्ही म्हणता असेल काय सारखं रेस्ट घेते, होत आहे हमको ज्यादा आदत नाहीये. तो बघा तो काठी तोडतोय हे बघा. तर मित्रांनो इथं परत मला वॉटर ब्रेक, कारण रस्ता ना थोडा चढाई काय आणि इथून व्यू पण बघा तुम्ही. आता थोडं ना धुंधला धुंधला दिखाई दे रहा है, ये देखो. और मैं आसमान की ऊंचाइयों में हे बघा. हियर इज आवर गँग मेंबर्स. ओके मित्रांनो तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, जर तुम्ही आले ना कधी ट्रेकला तर असे ना बाटल्या बिटल्या नका टाकत जाऊ. बहुत दर्द होता है इसको इधर, पता है कि नहीं भाई. वाह क्या एक्टिंग कर रहा है. मला ट्रॅक कर, मी पुढे गेल्यावर. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेशू नको गुणवंता अनंता, प्रभू नायका मागणे हे जिहाता. अजून आम्ही चालतोय कधी माहित नाही किती वेळ लागेल. खूप थकल्यानंतर आम्ही इथं 2 मिनिटाची विश्रांती घेतलेली आहे. पैसा आता 2 घोट पाण्याचे. तर मस्तपैकी ताक आणि काकडी घ्यायला लागलेत. महेश भाऊ पैसे आले. मस्तपैकी ताक आणि काकडी बिकडी खाऊन आता परत आम्ही निघालोय. आता मेन ट्रेक साठी निघालोय. आणि बघा
मित्रांनो बघू शकता ना, जरा थोडासा रेस्ट घेतलाय. तुम्ही म्हणसाल नुसता रेस्टच घेतोय, पण काय करणार, दुसरं दाखवायचंच काय तुम्हाला. हे बघा मागं बघू शकता. आणि आता आम्हाला जायचंय तुम्हाला दिसतंय बघू, आम्हाला जायचंय तिथं मागं लोक बघू शकता, दिसतात का ना आय डोंट नो. मागं लोक आहेत ते चढतायत आणि असं लोक इकडून पण वाटतायत. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता लई खडी चाडा नाही म्हणतो. सोडून आलोय, इकडून पण रस्ता होता, इकडून आलो इकडून. आता वरती जाऊयात. एकदम चहाचे वडापावचे. मित्रांनो आता आलोय अजून थोडस वरती. हे बघा इथं फोटोशूट चालू आहे मस्त. हे बघा अजून थोडंसं राहिलंय, तसं बघायला गेलं तर आहे भरपूर, पण थोडंसंच आहे बाकीच्या मुकाबल्यात. हे बघा नाही म्हणलं तर कुठून आलो असेल, त्या पण पलीकडून आलो असेल. तर मित्रांनो आपला बऱ्यापैकी गड चढून झाला आहे आणि आता आम्ही अशा पॉईंटवर पुढे असला जर खतरनाक व्ह्यू येतोय, पण कॅमेऱ्यामध्ये आय डोंट थिंक तो कॅप्चर होईल. जेव्हा तुम्ही स्वतःहून इथे येऊन अनुभव घ्याल तेव्हाच ते तुम्हाला. काय करा मित्रांनो, हॅलो. सदा सर्वदा योग तुझा घडा. मित्रांनो आता अशा एका पॉइंटला आहे, माग बघू शकता उंच पर्यंत एक दगडाची भिंत सारखं आहे. आणि तुम्ही जर माग बघितलं तर माग बघा, माग इथं नका बघ, माग बघा. मित्रांनो हा आहे चोर दरवाजा, जिथून आम्ही आलो, पण शूट केलं नव्हतं त्यामुळे रिटर्न चाललोय. तर मित्रांनो फायनली आम्ही पोहोचलोय राजगडावरती. चोर दरवाज्यातून वर आलोय. तर मित्रांनो आता जो वरती पोहोचलोय आणि राजभाऊ उदार झालेत आमच्यावर आणि बिस्किट खा म्हणलेत. खा रे बनले बाबा, तुला व्हिडिओ बनवायला लागते, तुझी एनर्जी संपली तर काय करणार. पण मी म्हणलं माझी एनर्जी संपून नाही संपणार, मोबाईलची संपली तर काय करता. अरे देवा ये गडबड आहे बाबा. मित्रांनो इथं आहे पिण्याचं पाणी, तर बघूया आणि भरूयात पिण्याचं पाणी. तर मित्रांनो वरती आलतो आता गडावरती आणि महाग बघू शकता बसलेले आहेत सर्वजण. तुम्ही माणसाला एवढा हळू का बोलतोय, कारण इथं ना एवढी शांती आहे ना, जे एका कोपऱ्यात आहे थोडंसं, एवढी शांती आहे त्यामुळे मोठा आवाज ऑटोमॅटिकच ना आवाज त्याच. तुम्हाला ना मी एक इथनं तोरणा किल्ला दाखवतो, इथून दिसतोय, तुम्ही चेक करा दिसतोय का नाही. तर मित्रांनो तुम्ही बघा हा आहे तोरणा किल्ला. बघा तर मित्रांनो आता इथून आम्हाला जायचंय तिथे वरती, तिथून असंच जायचं आम्हाला. तिकडं बघू शकता बाले किल्ला मार्ग, बाले किल्ल्याकडे रस्ता जातोय हा. तर आता आम्ही चाललोय बाले किल्ल्याकडे आणि जो दुसरा रस्ता होता तिकडचा तो संजीवनी माचीकडे जात होता. आता पहिले चालू बाले किल्ल्याकडे, तुम्हाला लांबून दाखवतो तो असाच. हे बघा इथून जी अशीच आहे ती. मी आलोय पुढे आता, ते मागं फोटो काढत थांबलेत. बघू आता अजून किती टाइम लागते. आता तर अप्रॉक्स 1 वाजलेत, 12:57. बघू आता अजून किती टाइम लागते. दिसायला तर एकदम भारी दिसते तिथला व्ह्यू ना. थोडंसं मेहनत घ्यायला लागेल तिथपर्यंत जायला, पण एकच नंबर
व्ह्यू भेटेल. चला बघू. मी पुढे आलतो, ते मागं कुठं फोटो काढत थांबलेत, येतील त्यामुळे मग वाट बघत बसलोय. आणि ना एवढी जर शांतता आहे ना इकडं, एवढा जर पीस आहे ना, कुठंच नाही भेटणार. तुम्ही आवाज ऐका ना, दूर दूरवर कोणाचाच आवाज येत नाही, फक्त किड्यांचा आवाज येतोय आणि एकदम भारी, एकदम गारवा येतो. आता हे आलेले आहेत, हे बघा पुढे चाललेत. आता आम्ही चाललोय बाले किल्ल्याकडे. हे बघा बाले किल्ल्याचं आधीची चढाई होऊ शकता. हा चढ आलोय वरती चढून. तर मित्रांनो हे बघा बाले किल्ल्याचा दरवाजा. राईवरची गर्दी ह्याच्यापेक्षा जास्त गर्दी होती, पण चढावर म्हणून मोबाईल नाही काढला बाहेर. आणि व्ह्यू तर इन्सेन आहे एकदम, कधीच बघितलं नसेल. हे बघा. तर मित्रांनो आता पोहोचलो आम्ही बाले किल्ला. हा बघू शकता तुम्ही बाले किल्ल्याचा दरवाजा. इथं दिसलं एक पाण्याचं टाक आहे, इथं काय कडच. मित्रांनो बाले किल्ला फिरलाय, आता चाललो आम्ही रिटर्न खाली. आता बाले किल्ल्यावरनं खाली उतरलेलो. तिकडे आय थिंक बेटर व्ह्यू भेटेल. रस्ता छोटासा आहे, सांभाळून जायला लागतं, पण तिथं गेल्यावर ना हे बघा व्ह्यू बघा. रस्त्यावरून बाले किल्ल्याचा व्ह्यू, रस्ता बघू शकता, मागं व्ह्यू बघू शकता, एकदम मस्त आहे, सुंदर आहे. बघा किती भारी आहे. आता झाड एकदम सावली, एकदम गार आहे. दुपारचे 2:30 वाजलेत. एकदम भारी गार व्ह्यू बघा. व्ह्यू बघा व्ह्यू. हनुमान मंदिर दिसले, हे बघा. जय बजरंगबली. मित्रांनो सुवेळा माची फिरून आलोय आणि आता आम्ही चाललोय डायरेक्ट चोर दरवाजापाशी, जिथून वरती गडावर एंटर केलं तर तिथून मग आपण गड उतरायला सुरुवात करू. चला. तर मित्रांनो सुवेळा माची हे वगैरे पूर्ण फिरून आलोय आणि आता ना पूर्ण सुवेळा माचीपासून कंटिन्यू नॉन स्टॉप मी आता खाली उतरत आलो आहे. त्याची तर मग अशी ताक पिलता आणि काकडी खाल्लेली तिथं आलो आहे. तर आता रेस्ट करतो आणि मोबाईलमध्ये थोडी पण बॅटरी नाही आहे, शिल्लक थोडी पण नाही आहे, एक आय थिंक 2 ते 3% असेल, तर स्विच ऑफ होईल मोबाईल. तर पुढचं बघू, मी नंतर कंटिन्यू करतो. चल कुठं. तर मित्रांनो आता आम्ही थांबलोय निगडीमध्ये, म्हणजे आताच पोहोचलेलो. मग चहा वगैरे पिलाय आणि काय झालं, माझा मोबाईल पूर्णपणे डेड झालता, म्हणून काय पुढे मी शूटच नाही केलेलं. ह्याच्यामध्ये थोडे 2-3 क्लिप आलेल्या राजाच्या मोबाईलमध्ये, त्या दाखवतो तुम्हाला. तर चला आजसाठी एवढं. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आपल्या ब्लॉगमध्ये. तर चला भेटूया नंतर, बाय.